वडिलोपार्जित मालमत्तेवर सरकार किती कर आकारते? नियम अटी काय? जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। देशात मालमत्तेसंबंधी स्पष्ट कायदे असतानाही वडिलोपार्जित किंवा वारस हक्काने मिळालेल्या मालमत्तेवरून निर्माण होणारे वाद अजूनही मोठ्या प्रमाणावर न्यायालयात प्रलंबित आहेत। देशात मालमत्तेसंबंधी स्पष्ट कायदे असतानाही वडिलोपार्जित किंवा वारस हक्काने मिळालेल्या मालमत्तेवरून निर्माण होणारे वाद अजूनही मोठ्या प्रमाणावर न्यायालयात प्रलंबित आहेत। अशा प्रकरणाचा गुंता इतका वाढतो की त्याची सोडवणूक वर्षानुवर्ष लांबते। अनेकदा आई वडील, आजी आजोबा, इतर नातेवाईक अथवा मृत्यूपत्राद्वारे मिळालेली मालमत्ता ही वडिलोपार्जित किंवा कौटुंबिक मालमत्ता म्हणून ओळखली जाते। मात्र अशी मालमत्ता मिळाल्यावर कर द्यावा लागतो का, हा प्रश्न अनेक करदात्यांना सतावतो। भारतामध्ये वारसा कर लागू नाही। भारत सरकारने 1985 मध्ये वारसा कर रद्द केला। त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला वडिलांकडून, आजी आजोबांकडून किंवा मृत्यूपत्राद्वारे मालमत्ता मिळाली तर त्या मिळकतीद्वारे थेट कर लागणार नाही। 1853 पासून अस्तित्वात असलेल्या संपत्ती कर कायद्यानुसार पूर्वी मृत व्यक्तीच्या संपत्तीवर 85% पर्यंत कर आकारला जात असे। मात्र तो कायदा आता लागू नाही। प्राप्ती कर कायदा काय सांगतो? 1961च्या आयकर कायद्यानुसार मृत व्यक्तीकडून वारस हक्काने मिळालेली मालमत्ता उत्पन्न म्हणून गणली जात नाही। त्यामुळे मालमत्ता मिळताना किंवा हस्तांतरणाच्या वेळी कोणताही कर लागू होत नाही। मात्र जर ती मालमत्ता भाड्याने दिली, विकली किंवा व्याज मिळवून उत्पन्न कमवले तर ते उत्पन्न तुमच्या इतर उत्पन्नासोबत धरून कर आकारला जातो। उदाहरणार्थ, जर तुम्हाला वारस हक्काने मिळालेले घर भाड्याने दिले असेल तर त्या भाड्याचे उत्पन्न करपात्र ठरते। त्याचप्रमाणे वारस हक्काने मिळालेल्या मालमत्तेवर तुम्हाला जर बँकेचे व्याज मिळत असेल तर तेही कराच्या कक्षेत येते। मालमत्ता विकल्यास भांडवली नफा कर लागू। तुम्ही जर वारस हक्काने मिळालेली मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला कॅपिटल गेन्स टॅक्स, भांडवली नफा कर भरावा लागतो। या कराची गणना करताना मालमत्ता तुमच्याकडे केव्हा आली हे न पाहता ती मूळ मालकाने कधी खरेदी केली याचा आधार घेतला जातो। जर मालमत्ता विक्रीपूर्वी 2 वर्षापेक्षा जास्त काळ ठेवली असेल तर तो दीर्घकालीन भांडवली नफा मानला जाईल आणि त्या नफ्यावर 20% दराने कर आकारला जाईल। जर मालमत्ता 2 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ठेवली असेल तर तो अल्पकालीन भांडवली नफा मानला जाईल आणि कर सामान्य दराने भरावा लागेल। दरम्यान वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता ही करमुक्त असली तरी तिच्याशी निगडीत व्यवहारावर कर आकारला जाऊ शकतो। त्यामुळे कोणतीही मालमत्ता मिळाल्यानंतर तिचा विधिसंगत उपयोग, विक्री किंवा उत्पन्नाचा विचार करताना कर कायद्याच्या अटी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। तसे केल्यास भविष्यातील कायदेशीर गुंतागुंत टाळता येते।